नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं फूड आणि बरेच काही व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार आहे रेसिपी लौकीचे खुसखुशीत असे रुमाल वापरून केलेले थालीपीठ. त्यासाठी लागणार आहे बारीक अशी किसून घेतलेली लौकी. सगळ्यात आधी किसलेल्या लौकीचं सगळं पाणी घ्या काढून. त्यानंतर करूया सुरुवात आधीपासून. तांदळाचं पीठ म्हणतो सगळ्यात आधी करा मला मिक्स. वाट्या घ्या 2 फिक्स. त्यानंतर येतं ज्वारीचं पीठ, म्हणतो अर्धच वाटी माझं काम इथं. त्यानंतर कशाला हिला सोडायचं, कणिकला पण अर्धच टाकायचं. रडवणारा कांदा म्हणतो मला पण द्या जागा. जितकी हवीशी तशीच नकोशी, टाका हिरवी मिरची त्यात. मग टोमॅटो म्हणतो मीच कशाला राहू मागे, मला पण मिक्स करा तुमच्यामध्ये. कोथिंबिरीने काय रंगत येते चवीला, 4 चांद लावून जाते. आता आली मसाल्यांची पाडी, सगळ्यात आधी हळद पिवळी. लाल तिखटला पण कशाला सोडायचं, 1 चमचा याला पण टाकायचं. बापा याच्याशी तर कामच भारी, पांढरं असं आहे मीठ नाव लय भारी. भाजीत सगळ्यात आधी जाणारं जिरं याच्यात सगळी शेवटी टाकायचं. तिडा तू पण ये सोबतीला आमच्यात. झालं रे बाबा सगळ्यांचं काम फिनिश, करा सगळ्यांना एकत्र मिक्स. घ्या बनवून गोळा मोठा, पोळपाटवर ठेवा रुमाल करून ओली. मग थापा त्याच्यावर थालीपीठ भरून. छान असं पातळ थालीपीठ थापायचं, मधामधात त्याला स्पेस द्या करून. तवा गॅसवर ठेवा सेट, तेलाची भेट द्या आधी करून. नंतर उचला थापलेलं थालीपीठ, तव्यावरती त्याला द्या टाकून. थोड्या वेळाने तेलाची द्या लेअर वरून त्याला. थोडंसं खरपूस शिजू द्या याला. नंतर लागा बाजू बदलवायला. याला पण द्या थोडी वेळ तवावर शिजायला. शिजलं की घ्या प्लेटात काढून. घ्या दही आणि टोमॅटो सोबत खाऊन. घ्या मग ही रेसिपी पहा आपल्या घरी, एकदा नक्की ट्राय करून.